कश्मीर में कायराना हमले के खिलाफ भिवंडी में उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना पार्टी का हिंसा के विरोध में प्रदर्शन। जम्मू कश्मीर में आतंकी हमले के खिलाफ उबाटा ग्रुप ने भिवंडी शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर जोरदार विरोध प्रदर्शन किया। पिछले कुछ महीनों में जम्मू कश्मीर में लगातार आतंकी हमले हो रहे हैं। इस हमले में निर्दोष नागरिक भारतीय सैनिक शहीद हो रहे हैं, लेकिन केंद्र सरकार इन हमलों को रोकने में विफल रही। इसलिए उद्धव ने केंद्र सरकार के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झालेला आहे आणि त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये 5 जवान शहीद झालेले आहेत, त्याच्या निषेधार्थ भिवंडी शहर आणि जिल्हा शाखेतर्फे हा निषेध आम्ही आयोजित केलेला आहे। सेना भवनमधनं उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने हा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। एकाच वेळेला 1 वाजता या महाराष्ट्रामध्ये होत आहे। या दहशतवादी संघटनेने गेले 10 वर्ष आपण बघतो की मोदी सरकार होते, पण त्याही काळामध्ये दहशतवादी हल्ले थांबले नाही। त्या लोकांनी 370 कलम सुद्धा बाजूला केलेला आहे, तरी सुद्धा दहशतवादी हल्ले चालूच आहेत। आज अमरनाथ यात्रा चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा दहशतवादी हल्ले होतात आणि किती जवान आपण मारायचे याचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल। कारण जी सैन्य भरती आहे ती जवानांमध्ये होते, परंतु जवान जर अतिरेक्यांच्या हल्ल्यात आणि पाकिस्तानच्या हल्ल्यात जर शहीद होत असतील तर त्याचा या हिंदुस्थानमधील जनतेने खरोखरच निषेध करायला पाहिजे। आता आपल्या भिवंडीमध्ये भरपूर जवान आता भरती झालेले आहेत आणि ते जवान आता ते पण काश्मीर बॉर्डरमध्ये पण सर्व्हिस करतात आहे। त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे आणि भिवंडीवासियांना काय संदेश देणार आहे? काश्मीरमधील जे जवान सीमेवर आपल्यासाठी संरक्षणासाठी आहेत ते जागत असतात, म्हणून या हिंदुस्थानमधली लोक आनंदाने सुखाने झोप घेत असतात। आमची मागणी काय म्हणताय तुम्ही? आमची मागणी असं काय म्हणताय तुम्ही? अहो, या अख्ख्या भारताची मागणी आहे की अतिरेकी संघटना संपवा। आज हे आमचे मोदी साहेब हिंदुत्व करतायत आणि तिकडे लष्करातले सैनिक मारतायत। मग हे काय करतात तिथे? का नाही संपवत अतिरेकी संघटना? का नाही यांच्यावरती ॲक्शन घेत? का नाही यांच्यावरती गोळीबार होत? आमची तर मागणी नाही, तर या भारत देशाची मागणी आहे। कारण जवान शहीद झालेला असतो, तो कुठल्याही धर्माचा असू दे, हिंदू असो मुसलमान असो कोणीही असू दे, परंतु तो जवान आहे। आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितले ते बॉर्डरवर लागतात म्हणून आम्ही झोपतो आणि रस्त्यावरती फिरतो। त्या जवानांची जर हे सरकार काळजी घेत नसतील तर आमची काय काळजी घेणार आहेत? गेल्या 40 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरती आली। गेल्या 10 वर्षापासून त्यांचं सत्ता आहेच, मात्र गेल्या 40 दिवसापासून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेवरती आल्यानंतर 40 दिवसामध्ये जवळजवळ 9 आतंकवादी हमले झाले। त्याच्यामध्ये 12 जवान आमचे शहीद झालेले आहेत आणि जवळजवळ 13 जवान हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। एकूण 10 निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि 50 नागरिक हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। ही खूप खेदाची गोष्ट आहे। आज काश्मीरमध्ये 370 कलम हटलेला आहे, त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि त्यानंतर देखील अवघ्या 40 दिवसामध्ये जवळजवळ 12 आतंकवादी हमले होतात। हे खूप संपूर्ण सरकारला खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून अशा या सरकारचा मी निषेध करतो। जेव्हा राष्ट्रपती लागू असताना सर्व सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्ही पाहिजे ती कारवाई करू शकता, या आतंकवादी संघटनेला ठोकून काढू शकता। संपूर्ण डेटा तुमच्याकडे आहे, एकूण आतंकवादी संघटना किती आहेत, त्या काश्मीरमध्ये किती कार्यरत आहेत, त्याचे एकूण किती सदस्य आहेत, हे संपूर्ण डेटा देशाच्या पंतप्रधान आणि गव्हर्नमेंटकडे असताना तुम्ही कोणत्याही पद्धतीची कारवाई
कारवाई केली जात नाही, निष्पाप नागरिक मारले जातात. निष्पाप नागरिकच नव्हे तर आमचे जवान देखील, आज जवानांचं जीवन देखील धोक्यात आलेलं आहे. जवळजवळ या 40 दिवसामध्ये 12 आतंकवादी हमले आणि त्याच्यामध्ये 9 नागरिकांचा निष्पाप बली जाणं हे खूपच खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा NDA सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जाहीर निषेध करतो. आणि याच्या पुढे आमच्या जवानांवरती अशा पद्धतीचा आतंकवादी हमला झाला तर आम्ही संपूर्ण शिवसैनिक हा रोडवरती उतरल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा NDA सरकार, नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार, जाहीर निषेध. जय जवान, जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय.